नमस्कार. नमस्कार. आपण मी यावल जिल्हा जळगाव. अच्छा. काय त्रास होता तुम्हाला? मला बॉलचा त्रास होता. हो. हा बॉलची या पायाची झीज भरपूर झाली. हो. सप्ताह झालेला एक साईड असा. मला 2 वर्ष झाले ना. 2 वर्षापासून हा त्रास कशामुळे झालाय? मी डॉक्टरची दवा घेतली होती. आपले विनोद जैन यांची औषधी चालू होती. अच्छा. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला कोरोना झाला होता, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आला. रेमडेसिवीर घेतलं होतं का? हो, 3 घेतले होते मी. मला कोरोना झाला होता. ह्या पायाला कसं काय वाटतं? आता दोघं पायाला मला जवळजवळ 50-60% 50-60% रिलीफ मिळाला आहे. चालायला योग्य वाटलं. पहिला असा आत्मविश्वास नव्हता तुम्हाला? माझा विश्वास होता. मी 6 महिन्यापासून तुम्हाला फॉलो करतोय. माझा विश्वास होता म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि मी बऱ्याचशा लोकांना सांगेल की त्यांनी या इव्हेंटच्या संदर्भामध्ये लोकांना खूप संभ्रम आहे आणि भीती पण आहे. खरंच अशा आपण इतकी औषधं खातोय, इतकं हे करतोय, याच्यापासून रिलीफ मिळेल का? आणि या ठिकाणी तर काहीच औषधं नाही. बेकार औषधी नाही. ते खूप मला रिलीफ मिळाला. तात्काळ लगेच मिळालं ना. हो, जलद रिझल्ट काय म्हणतात? मला रिलीफ मिळाला 60% जवळजवळ. 60% रिलीफ. तुमच्यासारखेच इतर इव्हेंट जर पेनचे जर असेल तर त्यांनी नक्कीच भेट द्यायला यायला पाहिजे. आपल्या याच्यात जर 4-5 वेळेस जर केलंय आणि एक 6 ते 7 महिने जर हा कोर्स केला तुम्ही, हो सर, तर मी गॅरंटीनं सांगतो त्या ठिकाणचा जो बॉल आहे, तो आवड झालेला जो बॉल आहे, तो परत गुळगुळीत होतो आणि आपल्या पूर्वीसारखंच आपलं जीवन परत चांगलं होऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये मी सांगितलेले व्यायाम, योगा जर असं काही केलं तर हा नक्कीच फरक पडतो. ठीक आहे. प्रत्येक पेशंटनं जर त्याची काळजी घेतली तर तो नक्की क्लिअर व्हायलाच पाहिजे. कारण बॉल आहे, त्याला मी जे व्हायब्रेशन करतो, बारीक जे तंतुमुळे जे असतील, आपले रक्तवाहिन्या असतील, तर त्या पूर्ण कार्यरत होत्या, कार्यक्षमतेने चालू होत्या आणि आपल्या बॉलचा रक्तपुरवठा वाढतो. कारण तुमची जी मुवमेंट असते, तुम्हाला सांगितलं जातं डॉक्टरनं, मांडी घालायची नाही, 2 पाय बसायचं नाही, म्हणजे त्या ज्या अवस्था आहेत तुम्ही पूर्णपणे त्या बॉलला स्थिर करून टाकतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी पुरवठा होत नाही, रक्त पुरवठा होत नाही. कुठलाही गोष्ट असेल, मागणी असेल तरच पुरवठा होतो, मागणी नसेल तर पुरवठा होऊ शकत नाही. आता तुम्ही जर त्याची मागणी वाढवली, त्याचं जर एक्सरसाइज मध्ये काम केलं, त्याला जर दुखत असलं तरी पण हळूहळू करायचंय. ज्या काही एक्सरसाइज असतील ते हळूहळू जर केल्या तर नक्कीच इव्हेंटचा पेन हा बरा होतो आणि इव्हेंटचा जो बॉल आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस जे आहेत, आपलं जे बॉल आहे, तो पूर्णपणे पूर्वपदावरती येतो. हे नक्कीच येणार. ठीक आहे. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद. धन्यवाद. हाडांच्या दुखण्याने त्रस्त आहात तर मग आता ना ऑपरेशनची झंझट, ना कसली कटकट, ना ऍडमिट होण्याची आवश्यकता. उपचारासाठी एक्सरे, MRI ची ही गरज नाही. कसली औषधे खाण्याचीही गरज नाही. सिन्नर तालुक्यातील चोंडी गावातील गणपत मवाड पेन रिलीफ सेंटर मध्ये आपल्या मनके व सांधे दुखी, मान दुखी, कंबर दुखी, खुबा दुखी, गुडघे दुखी, पॅरालिसिस, इतरही काही दुखण्यांवर सर्व उपचार येथे मशीनद्वारे केले जातील. वर्षानुवर्षांच्या त्रासातून मुक्त व्हा अवघ्या काही वेळात. आजच संपर्क करा. प्रसिद्ध हाड वैद्य तज्ञ गणपत मवाड यांचे गणपत मवाड पेन रिलीफ सेंटर, मुक्काम पोस्ट चोंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9850 42 62 31.